माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. शेतात मजुरी करणाऱ्या एका मजुराच्या 35 वर्षीय पत्नीची शेतमालकाच्या मोठ्या मुलाने डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडून निर्घृण हत्या केली आहे. उषा विजय साठे वय 35 असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी सचिन जगन्नाथ देशमुख राहणार चौंडेश्वरवाडी याच्या विरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. फिर्यादी विजय सुदाम साठे वय 40 हे मागील 10 वर्षापासून चौंडेश्वरवाडी येथील शेतकरी जगन्नाथ देशमुख यांच्या शेतात मजुरीचे काम करतात आणि शेताशेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. नेहमीप्रमाणे 6 जुलै 2026 रोजी सकाळी विजय साठे हे शेतमालकाचा मुलगा सचिन देशमुख व इतर सहकाऱ्यांसह डाळिंबाच्या बागेत औषध फवारणीचे काम करत होते. दुपारी 1:15च्या सुमारास विजय साठे यांच्या पत्नी उषा साठे या डाळिंबाच्या बागेच्या बाजूला असलेल्या रामभाऊ लावंड यांच्या पडीक शेताजवळून जात असताना अचानक मोठा आवाज झाला. पाठोपाठ उषा यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने विजय साठे व इतर कामगारांनी त्या दिशेने धाव घेतली. विजय साठे घटनास्थळी पोहोचले असता त्यांची पत्नी उषा साठे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. शेतमालकाचा मुलगा सचिन देशमुख हा हातात पिस्तूल घेऊन तेथे उभा होता. विजय साठे यांनी भैया तुम्ही असे का केले असे विचारले असता आरोपी सचिन तेथून पिस्तूल घेऊन निघून गेला. गंभीर जखमी झालेल्या उषा साठे यांना उपचारासाठी तातडीने अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तिथे तपासणीपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अकलूज पोलिसांनी विजय साठे यांच्या तक्रारीवरून आरोपी सचिन देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.